यानंतर बघूया दिल्लीतल्या JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आजही देशाच्या संरक्षणात महत्त्वाचा ठरतोय। छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या जोरावर बलाढ्य मोगलांना जेरीस आणलं होतं। छत्रपती शिवरायांचा हाच गनिमी कावा आत्मसात करून भारतीय लष्करानं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांची कबर खोदली। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून थेट पाकिस्तानच्या आत धडक मारत दहशतवाद्यांची केंद्र भारतानं बेचिराख केली। छत्रपती शिवरायांचं शौर्य आणि रणनीती JNU मधल्या सामरिक अध्यासन केंद्राच्या माध्यमातून आता पुढच्या पिढ्यांना अभ्यासता येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन कौशल्य, सागरी रणनीती आणि हिंदवी स्वराज्याचा अभ्यास इथे केला जाईल। मराठा ग्रँड स्ट्रॅटेजी, गनिमी कावा, युद्धाचा सामरिक दृष्टिकोन या अध्यासन केंद्रात अभ्यासलं जाईल। आपल्याला माहिती आहे की 350 किल्ले हे स्वराज्यामध्ये होते। एकदा छत्रपती असं म्हणाले की एकेका किल्ल्यावर जर आपण यांना झुंजवत ठेवलं तर 10 औरंगजेब आले तरी देखील आपल्या स्वराज्याला हे जिंकू शकणार नाही। अशा प्रकारची त्या ठिकाणी सगळी शक्ती आणि ताकद ही उभी केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदवी स्वराज्य प्रतिकूल स्थितीतही टिकून होतं। त्याचमुळे जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं। काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची एलर्जी आहे, पण असे लोक बोटावर मोजण्या इतके आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला, आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल। कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही या ठिकाणी छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थानं आमच्या स्वराज्याचे जनक होते आणि म्हणून ते आमचं दैवत राहतीलच। प्रतिकूल परिस्थितीत आणि कमीत कमी सैन्याच्या जोरावरती युद्ध जिंकणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती होती। कमी सैन्याच्या जोरावरती बलाढ्य शत्रूला पराजित करण्याचं छत्रपती शिवरायांचं कौशल्य आजही देशाला प्रेरणादायी आहे। आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र पुढच्या काळात देशाच्या संरक्षणासाठी युवकांना प्रेरणा देण्यासाठी महत्त्वाचं ठरेल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।